हाय हॅलो नमस्कार आणि तुम्हा सगळ्यांना थँक्यू सो मच पहिल्या एपिसोडसाठी आम्हा तिघांकडनं की आयत्या बेळ नागोबाचा पहिला एपिसोड तुम्हाला आवडला तर आम्ही तोच विचार केला की हे कंटिन्यू करायला हवं. लोकांना आवडते तर कोण नागोबा बनते कोण गोबा बनते म्हणजे खरं तर गुजराती डोबा असतं, गोबा कुठून आलं मला माहीत नाही. असो तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला आवडतात हे मला कळलं तर मी म्हटलं यांना रिक्वेस्ट केली की बाबांनो या लोकांना आवडते तर आपण असेच एपिसोड घेऊन येऊया. थँक्यू सो मच तुमच्या या प्रेमासाठी, कारण तुम्ही जे काही आमच्यावर प्रेम करताय त्यासाठी खरंच मनापासून आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला थँक्यू सो मच. असंच प्रेम करत राहा ब्लॉगवर, सिरीजवर आणि अजून एक लवकरच मी चॅनल घेऊन येतोय ही सुद्धा अनाऊन्समेंट करतो याच ब्लॉगमध्ये, ज्यात बऱ्याच वेगवेगळ्या गमतीदार सिरीज असणार आहेत. त्याआधी खरंच मनापासून धन्यवाद की तुम्ही आमच्यावर प्रेम करता त्यासाठी. तुम्हाला श्रद्धा केळकर लवकरच आयत्या बेळावर नागोबा बघायला मिळेलच, पण त्याआधी आई तुम्हाला आवडतेस साथ. अरे भालो हे 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 कुठली पद्धत आहे? ही पद्धत कुठली आहे? कुठे गेला होतात तुम्ही? किचन मध्ये. का? आम्हाला वाटलं तू इंट्रोडक्शन देणार नेहमीप्रमाणे. तुला काय वाटतं आयत्या बेळावर नागोबा आज कोण होईल? मला स्वतःला व्हायची इच्छा आहे खूप. हा झाला की हा प्रॉब्लेम करतो खूप, आम्हाला कामं देतो. आणि मला स्वतःला व्हायची इच्छा आहे. का आयतं खायचंय? आरामात खायचंय तेच. तर बघूया आजचा आयत्या बेळावर नागोबाचा मानकरी कोण आणि कोण मानकरी कोण आणि कोण होत आहेत खवय्ये आणि कोण होतात रवय्ये. हे काय ह्याच्यावर लिहूया काय? चिठ्ठ्या. टिश्यूवर चिठ्ठ्या, अशी चिठ्ठ्या रिकामा ह्याच्या आपण 4 पार्ट करून ह्याच्यावर लिहू शकतो. मला आता कागद शोधावा लागणार आहे. कागद शोध, पण हे असे पण हे चांगलं आहे. या टिश्यू मुळे उगाच इश्यू व्हायला नको. तू उगाच आपलं फालतूगिरी बंद कर. शीतयुद्ध. शीतयुद्ध नाही आता. चला रे बाबा, तुझ्या बायकोला काहीतरी सांग, जरा काहीतरी समजवतो. काय आता काय समजवायचं तिला? चला आता कॅन्सल. आम्ही चिठ्ठ्या पाडतो. मलाच करावं लागणार आहे सगळं. शेवटी माझा एपिसोड आहे, माझं चॅनल हे मलाच बघावं लागतं. स्वतःला बोलावं लागतं, त्याला सारखं सारखं हे सांगावं लागतं की चॅनल त्याचं आहे, चॅनल त्याचं आहे. असो अपन को तो बहुत लंबा कॉन्फिडन्स है कि आपण ही बनेगा नागोबा. जो होईल तो नागोबा होणार आहे. खऱ्या अर्थाने जो होणार तो नागोबा. थांबा 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 थांबा. कुछ भी नहीं, मैं बोला था उचलायला गेली चिठ्ठी आणि ही उचलली. हा नागोबा खूपच विषारी असून मूड मध्ये असल्यावरच नाचतो, नाचक खचकन चालतो. नागोबाला और मैं खाना चाहता हूँ, अभी भूख लगी है तो नागोबाला खायची इच्छा आहे. मस्तपैकी स्पिनॅच कॉर्न सँडविच जे पटकन होईल आणि खायला सोपं. हेच माझं म्हणणं असतं की म्हणून हा नागोबा नको. हा काहीही सांगतो बनवायला. काही नाही, सोपं आहे स्पिनॅच. असं सांग, चांगलं सांग ना. गोड वरण भात. वरण भात. मग तू झाल्यावर काय सांगणार आहेस? मऊ भात सांग. सो मित्रांनो, तुमच्या आवडीचा होस्ट अजून सुरुवात केली नाहीये सासूरवासाची. सासूरवासाची सुरुवात केली की समजेल तिला. चला आता ही डेली सूपची भांडणं होण्याआधी मी विचार करतो की या नागोबाला जे खायचे ते पटकन होऊ दे. तर लागा तयारीला. तर अशा प्रकारे सुरुवात झालेली आहे. माझ्या पालकांनी पालक निवडायला सुरुवात केलेली आहे. हा काय पालक? तर या पालकांवरनं मला एक गोष्ट आठवली की शाळेत याच वेळी पालक सभा व्हायची. तर या पालक सभेला आज आई मला पालकाचं कॉर्न सँडविच, कौन बोलेगा कॉर्न सँडविच खाएगा तो मैं सँडविच खाऊंगा. पालकाचं कॉर्न सँडविच असं म्हणाला तो. पालकाचं कॉर्न सँडविच. आज तुम्हाला कळणार हे कसं बनतं. असिस्टंट आहे, मला असिस्टंट नाही जमत. ओ माय गॉड. जोक. साधना काय काय घेतलंयस पनीर कॉर्न चीज सँडविच साठी? चीज कॉर्न पनीर कॉर्न चीज केलंय. आपल्या नागोबाने फक्त कॉर्न चीज सांगितलं होतं. सॉरी पालक. काय गंडलंय यार, सगळ्या लँग्वेजेस जे काय झालंय. पालक आणि मका वापरून सँडविच बनवायला सांगितलं होतं. आम्ही त्याच्यात पनीर सुद्धा घेतलेलं आहे. सो पनीर मी आता हे जरा ग्रेट करते. कारण आमचा नागोबा ग्रेट आहे. सगळ्यात लँग्वेज चुकल्या का माहितीये का?
मग का चुकल्या, मग का असल्यामुळे मग का चुकल्या या सगळ्या गोष्टी. जर हा जोक चांगला असेल, हा जर जोक चांगला असेल तर माझा मगासचा खूप चांगला होता. आता जस्ट फ्रेश पालक आलेला आहे धुतलेला. इथे आहे कॉर्न, हे आहे पनीर, इथे आहे लसूण, तिथे ब्रेड दिसतोच आहे. त्याच्यानंतर आपण वापरणार आहोत चिली फ्लेक्स आणि मिरी पावडर. त्याच सोबत दूध आणि चीज सुद्धा आहे. आणि माझ्या जिभेला कधी हे सँडविच लागते याची मी मनापासून वाट बघतोय. मी काय विचार केलाय माहितीये का, काय? मी खरं तर नागोबा नाहीये, मी तो अजगर होणार आहे. म्हणजे तो खाल्ल्यानंतर असं झोपतो ना निवांत, तसा मी अजगर होणार आहे. पालक चिरते. म्हणजे लहानपणी पालकांनी आम्हाला चिरलं होतं, आता तू पालकाला चिरतेस का? नेव्हर एंडिंग पालकाचे जोक. हा, नेव्हर एंडिंग पालकाचे जोक. बटर दे मला. बटर बटर वी डोंट हॅव बटर. बटर म्हणजे तूप. चहा मधलं नाही, आपण जे चहा मध्ये बुडून खातो ते बटर नकोय मला. देसी बटर. हा, सी दिस बटर. दिस इज लवकर द टाक. देसी घी. सो आई बटर बिटर काय टाकायचं नाही. साजूक तुपाची जी गंमत आहे ना ती कुठल्याच बटर मध्ये नाहीये. वा वा, एवढं तूप. खा रे, अगं खाशील. होशील. आ! आम्ही झालेलो आहेत का साधना. लग्नानंतर माझं छान वजन वाढलेलं आहे. सो आता मला ते कमी करायचंय, म्हणून म्हटलं हेल्दी स्पिनॅच कॉर्न सँडविच. तर आई आल्यानंतर आई खाते तुपाशी आणि नाही ठेवत पोरांना उपाशी. काय टाकतेस? लसूण घातला. हा, आज तुझी नागोबा व्हायची हौसच काढतो आम्ही. असं आध्या सँडविचला नाही वेळ काढला ना तर बघ. हो का? हो, परत नागोबा होता का म्हणे. मी तुमच्या जागी असतो ना त्या एव्हाना बनवून मोकळा झाला. आमची इच्छा आहे की तू आमच्या जागी यावंस पुढच्या एपिसोडला. अरे मला कळलं पाहिजे की तुम्ही किती सुगरण आहात. मी घातला हा मका. बघ मका नाही सांगितलं, मका घालताना घातल्यानंतर सांगितला. माका लक्षात नाही आला रे. ओ सावंतवाडी. त्याच्यात पनीर, ग्रेटेड पनीरची एंट्री होणार आहे. ग्रेटेड पनीर म्हणजे मी आतापर्यंत अक्षय द ग्रेट ऐकलं होतं, पण ग्रेटेड द पनीर मी आता पहिल्यांदा ऐकलं. कारण कॉर्न स्पिनॅच सँडविच मध्ये पनीरचा उल्लेख नसल्यामुळे तो ग्रेटेड पनीर आहे. चीज टाकणार ना भरपूर. हे काय, हे काय. मी या दोघींना अतिशय सिंपल डिश दिलेली आहे. हा काहीच अवघड नाहीये, त्यामुळे मला नाही वाटत की यात काही रॉकेट सायन्स आहे. त्यामुळे मी कसं असं छान एक बसून असा छान फक्त वाट बघतो की कधी खायला मिळेल. आता काय, आता मी त्याच्यामध्ये घालणार आहे चिली फ्लेक्स. कारण आपण तिखटासाठी मिरची नाही वापरत आहोत, आपण चिली फ्लेक्स वापरतोय. आणि मिरी पूड थोडीशी. ब्लॅक पेपर, हे थोडंसं घालायचं. हो, ब्लॅक पेपर. शाळेतले पेपर सोडवलेले आहेत. ब्लॅक पेपर मी पहिल्यांदा पाहिला. जर चांगला पेपर तुम्हाला शाळेत गेला नसेल तर म्हणायचो आपल्याला पेपर वाईट गेला, तर आता हे म्हणू शकतो की पेपर ब्लॅक होता. ब्लॅक पेपर, ब्लॅक डे, ब्लॅक तसं. चिली फ्लेक्स अजून वाढवले कारण आज नागोबाच्या कानातनं दूर काढणार. किती सभ्य आहेत ना लोक. कानातनं म्हणत नाही, खरं तर लोक दुसरीकडनं. शेवटी नागोबा सोबतच राहायचंय मला नंतरला, म्हणून कानातनच दूर राहू देत. आता मी इथे चीज बारीक बारीक चिरणार आहे कारण मला ग्रेट करायचा कंटाळा आलाय आणि असिस्टंट आहे आळशी. तर आता चीज येणार ह्याच्यात आणि वरनं आम्ही घालणार दूध. म्हणजे नागोबाला खूपच खुश करणार. हो. नागोबाला दुधाचे प्रकार आवडतात असं मला नागपंचमीत कळलं होतं. सो दूध, तूप, पनीर, चीज, व्हेरी नाईस. आय लव्ड इट. पण तुम्हाला खरंच वाटते यात 6 सँडविच होतील? आम्हाला 4 नक्की होतील. तुला एक होईल. हा कुठला वचपा आहे. मी माझ्या नशिबाने नागोबा झालोय. मीठ घालते त्याच्यात. आता माझं काम झालेलं आहे. आता माझ्या असिस्टंटचं काम चालू होणार. मग आता तू काय करणार? मी आता माझ्या असिस्टंटची मजा बघणार, ती कशी करते. असिस्टंट कसे स्टंट करते बघूया आता. आता हे सगळं भोगणार आहे नागोबा. अरे मी भोगणार नाही रे, मी छान खाणार. हे काय? मी आता एका साईडला ब्रेडला तूप लावते, इंडियन बटर आपलं.
आणि आता त्याच्या आतमध्ये आपलं सँडविच बनणार आहे आणि रोस्ट वा टोस्ट होणार. रोस्ट तर होतोच आपण, आता टोस्ट पण करतेस तू. आय लाईक रोस्टिंग. आय लाईक टू गेट रोस्टेड. आई तुझं काय चाललंय? माझं आता काय थोडीफार मदत करते बिचारीला. हो का? वा. मग तिला ते हे काढून देते. हा ना होईल पवार वा. इथे remove कर. हा सो आता हे टोस्ट करण्यासाठी ह्याच्यात ठेवले. जर तुमच्याकडे हे मशीन नसेल तर तुम्ही तव्यावर पण टोस्ट करू शकता, त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही. पण तवा त्यांना नाही सापडला तर तवा काय करायचं? तुला हवं आहे ना खायला? मग आता हे मी बंद करते. तर पुन्हा एकदा मित्रांनो छान वातावरण तयार झालेलं आहे आणि माझं सँडविच कॉर्न स्पिनच सँडविच रेडी झालेलं आहे. प्लीज घेऊन या. ओहो ओ ओ ओ ओ ओ ओ क्या बात है, क्या दिख रहा है बेटा, क्या दिख रहा है तू? अब खाने का मन कर रहा है मेरा. हे आहे आईचं, हाँ हे आहे माझं. थँक्यू सो मच. बाय. अरे भाई, ए भाई नागोबा, मैं ऐसा नहीं करने का भाई. लक्षात ठेवा जेव्हा मी बनेन ना तेव्हा तुम्हाला कळेल. त्याच्यासोबत तू असिस्टंट असली तर तू माझ्या फेवर मध्ये, मी असेल तर मी तुझ्या फेवर मध्ये. जा. नहीं करेगा रे. ऐसा ले करेगा रे. तुम लोग? ले रे. ऐसा करेगा? तू भी क्या याद रखेगा. धन्यवाद. कसलं सुंदर दिसतंय बघा हे, किती सुंदर. आणि थोडासा सॉस म्हणजे कसं ओरिजिनल चव त्याची कळेल. पहिल्या कसत नाही कळली, नाही कळली. पहिल्या कसत नाही. आता कुठे कळू लागले मला. हा. सो उत्तम झालेलं आहे. कॉर्न स्पिनच सँडविच अतिशय नागोबाला खुश केलेलं आहे. नागोबा तुम्हाला मार्क देणार आहे अरे याबद्दल. बापरे. तर तुमचे मार्क आहेत 10 पैकी 8 मार्क मी तुम्हाला देतोय तुमच्या जोक्ससाठी नागोबा. आणि मला वाटलंच होतं. काय 8 मार्क असतील. हां, सो नागोबाला 8 मार्क द्यायचे. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालक थोडासा कमी झाला आहे. बाकी नागोबाला चीज बीज वगैरे सगळं आवडलेलं आहे. सगळं छान झालं. दुधाचे प्रकार नागोबाला आवडतातच, हां, म्हणून ते आवडले. म्हणून दूध पण घातलं ते. सो तुम्हाला 10 पैकी 8 मार्क नागोबा या स्पिनच कॉर्न सँडविचला देतो. आणि नागोबाला तुम्ही खुश केलं त्याबद्दल नागोबा धन्यवाद. आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. आय होप की तुम्हाला पहिल्या एपिसोडपेक्षा हा जास्त आवडला असेल. सो असंच आवडत राहणार आहे, अशाच रेसिपी येणार आहे आणि नागोबा प्रत्येकाला मार्क देणार आहे. त्यामुळे वचपा करताना नागोबाने मागच्या ह्याचा न करता त्या रेसिपीला धरून काढावा ही विनंती आहे पुढच्या वेळेसाठी. कारण दोघांनी मार्क दिलेले आहेत. अब आया नागोबा पहाड के नीचे. सो प्लीज असंच प्रेम करत राहा या सिरीजवर, ब्लॉगवर. आणि मी जसं म्हटलं की एक नवीन काहीतरी घेऊन येणार लवकरच. सो ते सुद्धा दिसेलच नवीन यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत लाईक करा, खात राहा, हां, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे किती काय झालं तरी आय लव्ह यू मी फक्त आणि फक्त तुमचाच आहे. हा, अहो द्या. वा. ना उठ खायला घे. त्याने घेतलं खायला उठ.